माननीय विवेक पाटिल का जन्मदिन सामाजिक उपक्रमों द्वारा मनाने के उद्देश्य से महाराष्ट्र राज्य यातायात संगठन की ओर से सोमवार को वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां तटकरे स्कूल के ग्राउंड में वृक्षारोपण किया गया। इस अवसर पर पार्षद सतीश पाटिल, महाराष्ट्र परिवहन संगठन के अध्यक्ष प्रभुदास भोईर, पार्षद प्रिया भोईर, रायगढ़ जिला परिवहन संगठन के अध्यक्ष राजेंद्र टकले, उपाध्यक्ष अतुल भगत, परिवहन संगठन के भूषण म्हात्रे, शिवा घरत आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों ने माननीय विवेक पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी। सन्माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष प्रभू अण्णा भोईर यांच्यामार्फत जो हा स्तुत्य असा कार्यक्रम चालू आहे, गेल्या वर्षी पण त्यांनी झाडं लावली होती, यंदा पण भरपूर मोठ्या परिस्थितीत त्यांची वाढ झालेली आहे आणि हा त्यांचा तो सामाजिक संस्थेतर्फे आमदारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे प्रोग्राम त्यांनी चालवला आहे, खरंच हे समाजाच्या हिताने आणि ते कडुलिंबाचं झाड हे एक आपण पाहिलं असेल का जे रामदेव बाबाच्या ह्याच्यातून त्या झाडाला किती स्थान आहे, अशा तऱ्हेने ते समाजसेवेचं व्रत करून त्यांनी चालू केलेलं आहे। ज्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हे वृक्षारोपण करत आहोत, तर त्या सन्माननीय विवेकानंद पाटील साहेबांना आमच्या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। वृक्षारोपण का यह उपक्रम रोडपाली और कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी में संपन्न हुआ। शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र वाहतूक संघटनेच्या वतीने आमदार साहेबांच्या 65व्या वाढदिवसानिमित्ताने ते झाडे लावायचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करतो। तर या वर्षी पण आम्ही कलंबलीमध्ये न्यू इंग्लिश शाळा सतीश तटकरे साहेबांच्या शाळेमध्ये पण केला, सतीश पाटलाच्या हस्ते केला, कलंबलीमध्ये म्हणजे बहुतेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम चालू करतो आणि आता आम्ही कर्नाटकला कार्यक्रम चालूच आहे आमचा। आणि आमची सर्व वाहतूक संघटनेच्या वतीने, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमचे लाडके आमदार विवेक पाटील साहेबांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा।